विचार करा, ज्या देवाच्या एका दर्शनासाठी संपूर्ण ब्रह्मांड आसुसलेले असते, तोच साक्षात वैकुंठाचा राजा जेव्हा एका भक्ताच्या भेटीसाठी धावत येतो आणि तो भक्त देवाकडे न धावता देवालाच थांबवून ठेवतो. एवढंच नाही तर देवाला उभं राहण्यासाठी समोर एक मातीची वीट सरकवतो आणि सांगतो, थांब देवा, मला आधी माझ्या आईवडिलांची सेवा करू दे. असा कोणता भाव होता त्या भक्ताच्या हृदयात, ज्याने साक्षात परमेश्वराला एका विटेवर युगानयुगे उभं राहण्यास भाग पाडलं? आणि काय आहे पंढरपूरच्या पांडुरंगाची ही अलौकिक आणि भावुक कहाणी? चला आजच्या या विशेष एपिसोडमध्ये अनुभवूया भक्त पुंडलिक आणि आपल्या पांडुरंगाच्या भेटीची ही अथांग गाथा. नमस्कार, विठ्ठल वाईब्स वर तुमच्या या आवडत्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्व विठ्ठल भक्तांचे मनापासून स्वागत. दीर्घ काळापूर्वीची गोष्ट आहे. उकडी नदीच्या तीरावर वसलेल्या एका निसर्गरम्य गावात जानुदेव आणि सत्यवती नावाचे एक वृद्ध धार्मिक दाम्पत्य राहत होते. त्यांना पुंडलिक नावाचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासूनच पुंडलिक खूप लाडात वाढला होता. काळ बदलला, पुंडलिकाचे लग्न झाले. लग्नानंतर त्याच्या स्वभावात पूर्णपणे बदल झाला. पत्नीच्या प्रेमात आंधळा झालेला पुंडलिक आपल्या वृद्ध आई वडिलांचा अनादर करू लागला. त्याने घरात आई वडिलांना मोलकरासारखे वागवणे सुरू केले. त्यांना पुरेसे अन्न न देणे, रोज टोचून बोलणे आणि त्यांचा अपमान करणे हा त्याचा रोजचा नियम बनला. वृद्ध आई वडील डोळ्यात अश्रू आणून गप्पपणे सर्व सहन करत असत. एक दिवस गावकऱ्यांनी काशी यात्रेला जाण्याचे ठरवले. जानुदेव आणि सत्यवती यांनीही आपल्या आयुष्यात एकदा काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे अशी इच्छा व्यक्त केली. पुंडलिक आणि त्याच्या पत्नीनेही यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. परंतु यात्रेतही पुंडलिकाचा त्रास कमी झाला नाही. स्वतः आणि त्याची पत्नी घोड्यावर बसून जात असत, तर वृद्ध आई वडिलांना पायी चालायला लावून त्यांच्याकडून स्वतःचे सामान वाहून घेतले जात असे. काशीच्या मार्गावर जात असताना एके संध्याकाळी सर्व प्रवासी कुकुट्ट ऋषीच्या आश्रमाजवळ थांबले. सर्वजण थकले होते, त्यामुळे आश्रमाच्या परिसरात त्यांनी विश्राम करायचे ठरवले. पुंडलिकाने आपल्या आई वडिलांना घोड्यांची देखभाल करायला लावून स्वतः विश्रांती घेतली. रात्रीच्या वेळी जेव्हा सर्वजण गाढ झोपले होते, तेव्हा पुंडलिकाला अचानक जाग आली. त्याने आश्रमात एक अद्भुत आणि अलौकिक दृश्य पाहिले. अत्यंत मलिन, काळवंडलेले आणि फाटक्या कपड्यात असलेल्या काही स्त्रिया आश्रमात प्रवेश करत होत्या. त्यांनी आश्रमाची साफसफाई केली, ऋषीच्या झाडू कचऱ्याची कामे केली, पाणी भरले आणि ऋषीची सेवा केली. ही सेवा पूर्ण होताच त्या स्त्रियांचे मलिन रूप निघून गेले आणि त्या अत्यंत तेजोमयी, सुंदर आणि दिव्य रूपात प्रकट झाल्या. त्यांच्या शरीरातून एक अलौकिक प्रकाश निघत होता. हे दृश्य पाहून पुंडलिक स्तब्ध झाला. त्याचे पाय थरथरू लागले. त्याने धावत जाऊन त्या स्त्रियांचे पाय धरले आणि विचारले, तुम्ही कोण आहात? देवकन्या की देवी? तुमचे रूप असे क्षणार्धात कसे बदलले? त्या स्त्रियांपैकी एकीने शांतपणे उत्तर दिले, पुंडलिका, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्या आहोत. जगातील सर्व पापी लोक आमच्या स्नान करून आपली पापे धुतात, ज्यामुळे आमचे रूप मलिन आणि पापी होते. पण आम्ही दररोज कुकुट्ट ऋषीच्या आश्रमात येतो. कुकुट्ट ऋषी हे आपल्या वृद्ध आईवडिलांची परमभावाने सेवा करतात. त्यांच्या या अखंड पितृभक्तीमुळे हा आश्रम अत्यंत पवित्र झाला आहे. येथे सेवा केल्याने आमची सर्व पापे नष्ट होतात आणि आम्हाला आमचे मूळ दिव्य रूप प्राप्त होते. त्या देवीने पुढे पुंडलिकाच्या डोळ्यात पाहून कठोर शब्दात सांगितले, पुंडलिका, तू जन्माला येऊन काय केलेस? ज्या आई वडिलांनी तुला जन्म दिला त्यांचे तू हाल करत आहेस. आई वडिलांची सेवा हीच जगातील सर्वात मोठी पूजा आहे. जो आई वडिलांचा अपमान करतो त्याला विश्वातील कोणताही देव कधीही क्षमा करत नाही. ते शब्द पुंडलिकाच्या हृदयावर विजेसारखे कोसळले. त्याची झोप उडाली. पश्चातापाच्या अग्नीत त्याचे हृदय जळू लागले.
त्याला आपल्या चुकांची तीव्र जाणीव झाली. तो रडू लागला. सकाळ होताच त्याने आपल्या आई वडिलांचे पाय धरले, डोळ्यात अश्रू आणून त्यांची क्षमा मागितली. आई, बाबा, मला क्षमा करा, मी तुमचा गुन्हेगार आहे. जानुदेव आणि सत्यवती यांनी आपल्या मुलाला प्रेमाने जवळ घेतले. पुंडलिकाने काशी यात्रा तिथेच रद्द केली. तो आपल्या आईवडिलांना घेऊन चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या दिंडीर वन, जे आजचे पंढरपूर, या निसर्गरम्य ठिकाणी आला. तिथे त्यांनी एक लहानशी पर्णकुटी बांधली. त्या दिवसापासून पुंडलिकाचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तो रात्रंदिवस फक्त आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करू लागला. त्यांना नाव घालणे, जेवण भरवणे, त्यांचे पाय दाबणे आणि त्यांच्या प्रत्येक इच्छेची काळजी घेणे, हाच त्याचा एकमेव धर्म बनला. पितृभक्ती इतकी दृढ होती की त्याच्या भक्तीचे तेज संपूर्ण ब्रह्मांडात पसरले. पुंडलिकाच्या या अलौकिक पितृभक्तीची वार्ता वैकुंठात भगवान श्री विष्णूपर्यंत पोहोचली. आपल्या भक्ताची ही निष्ठा पाहून देवांचे मन द्रवले. भगवान विष्णू आपल्या भक्ताला भेटण्यासाठी, त्याला दर्शन देण्यासाठी स्वतः वैकुंठावरून भूलोकी आले. हातात मुरली, गळ्यात कौस्तुभमणी, पितांबर परिधान केलेले भगवान श्री विष्णू चंद्रभागेच्या वाळवंटात पुंडलिकाच्या आश्रमाबाहेर येऊन उभे राहिले. भगवान श्रीकृष्णांनी बाहेरून हाक मारली, पुंडलिका, उठ, मी वैकुंठाचा राजा, तुझा भाव आणि तुझी भक्ती पाहून तुला दर्शन देण्यासाठी आलो आहे. पुंडलिक त्यावेळी आपल्या वृद्ध आई वडिलांचे पाय दाबत होता. आई वडील नुकतेच झोपेच्या अधीन झाले होते. पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर दारात प्रत्यक्ष साक्षात परमेश्वर उभा होता. देवाचे ते अलौकिक रूप पाहून पुंडलिक भावुक झाला. पण त्याच्या मनात विचार आला, जर मी देवाला नमस्कार करायला उठलो तर माझ्या आई वडिलांची सेवा खंडित होईल आणि त्यांची झोप मोडेल. मात्या पित्यांची सेवा सोडून मी देवाच्या पाया पडू शकत नाही. पुंडलिकाने देवाकडे पाहिले आणि अत्यंत नम्रपणे बाजूला पडलेली एक वीट, जी की मातीची होती, बाजूला पडलेली एक मातीची वीट देवाच्या दिशेने सरकवली. तो म्हणाला, हे देवा, हे वैकुंठनाथा, तुझे आगमन माझ्यासाठी धन्यतेचे आहे. पण या क्षणी मी माझ्या आईवडिलांची सेवा करत आहे. ही सेवा सोडणे मला शक्य नाही. कृपया मी माझी सेवा पूर्ण करेपर्यंत या विटेवर उभे राहून माझी वाट पहा. साक्षात देवाला एका भक्ताने विटेवर उभे राहण्यास सांगितले. पण भगवंताला राग नाही आला. उलट आपल्या भक्ताची आईवडिलांप्रती असलेली ही अथांग निष्ठा पाहून देव हरखून गेले. भगवंताने अत्यंत प्रेमाने आणि कौतुकाने ती वीट स्वीकारली. देवाने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले, पाय जोडले आणि त्या लहानशा विटेवर ते उभे राहिले. काही वेळाने आईवडिलांची सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिक बाहेर आला. त्याने देवाच्या चरणी धाव घेतली आणि देवाला साष्टांग नमस्कार घातला. पुंडलिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो म्हणाला, हे देवा, माझ्याकडून तुमचा अपराध झाला असेल तर मला क्षमा करा. पण माझ्यासाठी आई वडिलांची सेवा हीच तुमची पूजा होती. भगवान श्रीकृष्णांनी पुंडलिकाला उठवून प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले, पुंडलिका, तुझी पितृभक्ती पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तू मला जिंकलेस. आजपासून तू मागशील तो वर मी तुला देईन. पुंडलिकाने हात जोडून विनंती केली, हे भगवंता, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर तुम्ही या विटेवरून कधीही कुठेही जाऊ नका. सर्व दुःखी, पापी आणि कष्टकरी माणसांना दर्शन देण्यासाठी आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही कायमस्वरूपी याच रूपात, याच विटेवर इथेच राहावे. देवाने पुंडलिकाची ही मागणी मान्य केली. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल असा जयघोष झाला. विटेवर उभा राहिला म्हणून देवाला विठ्ठल हे नाव मिळाले. विठ्ठल, विठ्ठल म्हणजे वीट आणि ठल म्हणजे विटेवर स्थित असणारा. तसेच देवाच्या पांढऱ्या, काळ्या, सावळ्या सुंदर रूपावरून त्यांना पांडुरंग असेही म्हटले गेले.
त्या दिवसापासून आजपर्यंत हजारो वर्ष उलटून गेली तरी भगवान आपल्या भक्तासाठी दोन्ही हात कमरेवर ठेवून त्याच विटेवर युगानुयुगे उभे आहेत. पुंडलिकाच्या एका निस्सीम भक्तीने देवालाही पंढरपूरच्या मातीत बांधून ठेवले. म्हणून आजही वारकरी संप्रदायात कोणत्याही आरतीची किंवा भजनाची सुरुवात आणि शेवट करताना मोठ्या भक्तिभावाने म्हटले जाते, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.